बातमी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोमवारी राज्यभरात करण्यात आलेल्या आंदोलनावर संजय गायकवाड यांनी टीका केलेली आहे। माझी कॉपी उबाठाच्या बापालाही जमणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलंय। संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षाला माझी कॉपी करणं जमणार नाही, मी ओरिजिनल आहे असंही ते म्हटलेत। उबाठाला काहीही काम उरलेलं नाहीये असा टोलाही त्यांनी लगावलाय। या पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिलेलं नाहीये। रिकाम विरोधी पक्ष राहिलेला आहे। लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे, बेरोजगारांवर बोललं पाहिजे। विरोधी पक्षाचं ते काम असतं, पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षाची आहे। आणि माझी कॉपी करायला त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील। माझी कॉपी मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉपी करणं हे उबाटाच्या बापाला जमणार नाही। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेण्यावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे। खासदारांना ताब्यात घेऊन सरकारने लोकशाहीला काळीमा फासल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। मंत्र्यांवर आरोप झाले की आम्ही राजीनामे घ्यायचो, फडणवीस फक्त समज देऊन सोडतायत, तुमच्यावर कुणाचा दबाव आहे हे सांगावं। मुंबईतील जन आक्रोश मोर्चात ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली आहे। जळगावमध्ये हनी ट्रॅप प्रकरण विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला। आकाशवाणी चौकात गिरीश महाजन यांच्या व्यंगात्मक बॅनरवर जोडे मारून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला। हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्टसह सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली। राहुल गांधीला जनता स्वीकारत नाही आणि त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत, त्याच्यातूनच राहुल गांधी हे आंदोलन करतायत तर मतदारांचा अपमान करत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष आणि जनसंघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याविरोधात जोरदार आवाज उठवला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आंदोलनकर्त्यांनी हा कायदा अनावश्यक, बेकायदेशीर आणि संविधानिक मूल्यांची पायमल्ली करणारा असल्याचा आरोप केला। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईत डीजे वाजवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। गणेशोत्सव काळात डीजे वाजवल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे। राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आलेली आहे। लंडनमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे तलवार सुपूर्द करण्यात आली आहे। 18 ऑगस्टला तलवार मुंबईमध्ये आणली जाणार आहे। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत राडा झाला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप करत 2 गट आपापसात भिडल्यानं गोंधळ उडाला। एकमेकांची कॉलर पकडत शिवीगाळ करण्यात आली। आता एक मोठी बातमी। मुंबईत गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। मुंबई हायकोर्टाने ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी डीजे आणि डॉल्बी सिस्टमवर बंदी घातली होती। तो निर्णय यंदाही कायम ठेवलेला आहे आणि यामुळे गणेशोत्सवात डीजे वाजवल्यास आणि न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधित मंडळावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांना मोठा धक्का बसलेला आहे। मात्र आता मंडळांना कायद्याचं पालन करणं बंधनकारक असणार आहे। तर याआधी हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार गणेशोत्सवादरम्यान संपूर्ण मुंबई शहरात डीजे किंवा डॉल्बी सिस्टम वाजवता येणार नाही आणि ध्वनीच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे गणेश मंडळांना मोठ्या आवाजाच्या डीजे सिस्टम ऐवजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढावी लागणार आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत टॉप 18 बातम्या। टॉप 18 प्रायोजक जीपी पार्सिक सहकारी बँक लिमिटेड सादर करत आहे नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग। मंत्रालयात यापुढे स्मार्टफोन असलेल्यांनाच प्रवेश मिळणार। आता केवळ डीजे ॲपद्वारे नोंदणी केलेल्या व्यक्तींनाच मंत्रालयात प्रवेश। पुण्यात नियम न पाळणाऱ्या 7 रुग्णालयांना नोटिसा, महापालिकेच्या आरोग्य विभागानं मागितला खुलासा। म्हाडा कोकण मंडळाच्या 5285 घरांच्या लॉटरीला मोठा प्रतिसाद। आतापर्यंत घरांसाठी आले 67,539 अर्ज। मध्य रेल्वेची लोकल प्रवासी वाहतूक क्षमता 25% वाढणार। ऑगस्ट अखेरपर्यंत 34 स्टेशनवर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणार तर सीएसएमटी खोपोली दरम्यान 15 डब्यांची गाडी धावणार।